पिझ्झाची ऑर्डर घेऊन गेलो. त्या मुलीकडचे पैसे संपले होते. ती मला बोलली, माझ्याकडे पैसे तर नाही, मग आता कसं करायचं? मी पिझ्झा परत घेऊन चाललो होतो, पण ती मला बोलली, पैसे व्यतिरिक्त दुसरं काही? मला तर काय बोलावं आणि काय नाही समजत नव्हते. एवढी गोरीपान मुलगी समोरून मला अशी संधी देत आहे. मी तर थोडा पण विचार केला नाही आणि तिच्या घरामध्ये पिझ्झाची ऑर्डर घेऊन गेलो. दरवाजामध्ये एक अशी गोरीपान मुलगी आली. 1 मिनिट तर मी तिच्याकडेच बघत राहतो. ती मला म्हणाली, हो हॅलो, काय बघत आहे? लवकर दे माझी ऑर्डर. मी तिला पिझ्झा दिला. ती म्हटली, 1 मिनिट थांब, पैसे देते. ती पैसे आणायला घरामध्ये जाते. ती लवकर येत नाही. मी तिला आवाज दिला. ती म्हणाली, माझ्या जवळचे पैसे संपले, मला माहिती नव्हतं. आणि घरी पण कोणी नाही. माझे पप्पा माझा मोबाईल घेऊन गेले. ते आता सायंकाळीच येणार. आता कसं करायचं? पैसे तर नाही माझ्याकडे. मी तिला म्हणालो, मग मी रिटर्न घेऊन जातो ऑर्डर. ती म्हणाली, नाही, मला तर पाहिजे पिझ्झा. मी म्हणालो, मग पैसे दे. ती मला म्हणाली, तू इथे आल्यावर माझ्याकडे बघत होता ना, मग मी तुला जर पैसे ऐवजी जर. मी तर हो बोललो आणि तिच्या घरामध्ये